नमस्कार, अक्कलकोट सीएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आजच्या घडामोडी।
मी शिवराज मिरपूर जुना बिडी माननीय महेश कोटे यांचा कार्यकर्ता. महेश कोटे म्हणजे घरकुल म्हणजे महेश कोटे असं एक समीकरण झालेलं आहे. कारण घरकुल जेव्हा या ठिकाणी वाळवंटासारखा एक मोठा घरकुल होता, त्या ठिकाणी त्यांनी मागील 30-40 वर्षापासून गोरगरिबांचे अनेक सुविधाची कामं केलेले आहेत. आणि या ठिकाणी महेश कोटेमुळं सगळ्यांची प्रगती झालेली आहे, सगळ्यांची घरं वसलेली आहेत. आणि या ठिकाणी पिण्याचं पाणी, लाईट, ड्रेनेज, शाळा असे अनेक प्रकारचे नागरिकांची कामं करून त्यांनी थोर व्यक्ती या ठिकाणी त्यांनी नावाजलेले आहेत. या घरकुलमुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं मोठं नाव झालेलं आहे. आणि जेव्हा महाराष्ट्र सोलापूरमध्ये महानगरपालिकेमध्ये त्यांचा चांगला वर्चस्व होता, चांगला त्यांचा दबदबा होता. कुठल्याही पक्षाचे ते त्या ठिकाणी लोक गेले तर कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही समाजाला त्यांनी न्याय दिलेले आहेत. प्रत्येक समाजाला त्यांनी काही ना काही सिंहाचा वाटा देऊन त्यांना प्रत्येक समाजामध्ये समाज मंदिरं बांधलेले आहेत, त्यांना निधी दिलेले आहेत. असे थोर सामाजिक नेता आपल्यामधून त्यांनी गेलेले आहेत, देवाच्या घरी गेलेले आहेत. आणि आज सोलापूर शहराला एक थोर अभ्यासू सामाजिक नेता आपल्यामध्ये गेलेले आहेत. सोलापूरची या ठिकाणी विकासाची खंत या ठिकाणी थांबलेली आहे. असे थोर नेते समाजामध्ये अजून राहावं म्हणून मी प्रार्थना करत होतो. पण देवानी त्यांना बदलून नेल्यामुळं आम्ही घरकुलचे पोरके झालेलो आहोत. आम्हाला आमच्यावर देवानी अन्याय केला असं वाटतंय. असले थोर नेते सतत समाजामध्ये राहावं आणि गोरगरिबांची कामं त्यांच्यातून व्हावं असं मला वाटत होतं. पण अचानक आम्हाला एकदम हृदयाला धक्का बसल्यासारखं त्यांचा वार्ता ऐकल्याबरोबर आम्हाला एकदम धक्काच बसलं. आणि कालपासून आम्ही म्हणजे आम्हाला सूचना की बाबा आम्ही काय करावं काय नाही आहे. आमच्या घरामधला मोठा भाऊ गेल्यासारखं आम्हाला झालेलं आहे. जसं आपल्याला मोठा भाऊ घरातून गेल्यानंतर होतो तसं आपल्या घरकुलमध्ये सगळ्या लोकांना दुःख झालेलं आहे. सगळे घरकुल लोकांनी या कालपासून त्यांचे प्रयत्न कधी तेव्हा वाट बघायला आहेत. असले थोर नेते समाजामध्ये राहावं, समाजाच्या गोरगरिबांची कामं करण्यासाठी देवांनी त्यांना परत कोणाच्या रूपाने तरी त्यांना पाठवू असे मी तेव्हा ईश्वरची प्रार्थना करतो. आणि त्यांच्या आत्म्याला शांती लावू ईश्वरची प्रार्थना करतो. मेरा नाम मोहम्मद शफीक अब्दुल करीम बागवान. मैं 1996 से बीडी गगलू में रहता हूँ और 1996 से अन्ना की मेरी पुरानी पहचान है. और 96 में पहली मरतबा एक गलती करा तो अन्ना के साथ में मेरे कुछ लोग मुझे जो है ना अन्ना के खिलाफ इलेक्शन फॉर्म भरने लगे थे. उस वक्त अन्ना ने मुझे समझाया था कि बाबा इस वार्ड का विकास करना है, हम सब मिलकर काम करेंगे. उस दिन से लेकर अन्ना मुझे जो है ना हर काम में साथ देते रहे. और अन्ना उस वक्त मुझे बहुत सी बात कर रहे थे कि तुझे हम वार्ड अध्यक्ष बनाएंगे और जो है नगर अध्यक्ष बनाएंगे, जून सदस्य बनेंगे. हमारे राजू बारे और हमारे साहब ही सबको जो है ना मुझे बहुत सपोर्ट करते थे. आज मैं जो है ना गाँव में था, 3 दिन सोलापुर में नहीं था. जैसा मुझे मालूम हुआ तो मैं इतना रोया जिसकी कोई बोल नहीं सकता. कि मैं ऐसा एक इंसान दुनिया से जो है ना हमारा चला गया. वो बहुत अच्छा इंसान था, वो हर गरीब के लिए अच्छा था. और एक ऐसा नेता था कि निधि कहाँ से लाना कैसे लाना उसको मालूम था और हर काम करने में बहुत आगे था. ये जो संकट आया है पूरे सोलापुर शहर पर आया और पूरे महाराष्ट्र के लिए आया है. इसके लिए हम सब जो है ना एकजुट होकर काम करेंगे और अन्ना की समाधि में साथ रहेंगे हम और अन्ना के परिवार साथ में सब लोग सुख दुख में साथ देंगे. बस अपने दो शब्द खत्म करूँगा.